नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, MIDC भरती 2025 याचा रिझल्ट कधी लागेल हा प्रश्न सगळ्यांनाच आहे। तर त्याचं उत्तर आज आपण देणार आहोत। खरं सविस्तर चर्चा करणार आहोत, ठीक आहे। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की KDMC भरतीचा तुम्ही फॉर्म भरलाच असेल, तर KDMC भरतीमध्ये आपण जी MIDC भरतीमध्ये क्वेश्चन सिरीज सुरू केली होती त्याच पद्धतीची क्वेश्चन सिरीज आपण KDMCसाठी सुरू करतो आहे, ज्यामध्ये ॲक्ट आहेत माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949। हे तिन्ही ॲक्ट जास्त वेस्टेजसाठी म्हणजे जास्त मार्कांसाठी आहे, ठीक आहे। तर ह्या ॲक्टचा जो आपण सराव सुरू करणार आहोत, सेम MIDC ॲक्टसाठी जो पॅटर्न यूज केला होता, सोबतच टेक्निकलसाठी जो पॅटर्न यूज केला होता की डेली 100 प्रश्न असणार, परीक्षेपर्यंत प्रश्न असणार, ठीक आहे। तर अशा पद्धतीचा आपण हा पॅटर्न सुरू करत आहोत। 499 रुपयामध्ये आहे। तुम्हाला एक्झामच्या डेटपर्यंत तुम्हाला प्रश्न मिळून जातील, एकूण 1500 प्रश्न मिळतील, ठीक आहे। आता MIDCच्या जो आपण क्वेश्चन सिरीज सुरू केली होती त्याचा फायदा झालेला, तर मग हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मुलं स्वतःच बोलले होते की 17 नंबरचा क्वेश्चन्स आला होता वगैरे। तर अशा पद्धतीचा आपल्या रिस्पॉन्स आहे आपल्या क्वेश्चन सिरीजचा, ठीक आहे। तर मग आपला ग्रुप आहे KDMC भरती 2025, याची लिंक जी आहे ती KDMC SSWM असं जरी सर्च केलं टेलिग्रामला तरी येईल, किंवा SSWM जरी सर्च केलं तरी येईल। तिथं माझं नाव महेश पाटील आहे, सो तुम्ही तिथे जाऊन मला स्वतःला मेसेज टाकू शकता, किंवा तुम्ही तिथे जाऊन एक मेसेज जरी ग्रुपवर टाकला तरी मी तुमच्याशी संपर्क साधेल, ठीक आहे। सो पुढची प्रोसेस मी तुम्हाला तिथे सांगून टाकेन। हे झालं आपलं, ठीक आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी टेक्निकलचे पण क्वेश्चन टाकत आहे, सोबतच ॲक्टवरचे पण प्रश्न टाकत आहे, ठीक आहे। ज्यांना मेसेज क्वेश्चन सिरीज हवी असेल त्यांनी मेसेज वगैरे करा, त्यानंतर आपण पेमेंट प्रोसेस पूर्ण करून टाकूया आणि तुमची क्वेश्चन सिरीज तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे। आता मुद्द्यावर येऊया आपण की आपले रिझल्ट कधी लागेल। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही विद्यार्थी मला विचारत आहेत की त्याची रिस्पॉन्स शीट कधी येणार। तर मित्रांनो, परीक्षा ही IBPSने घेतलेली आहे, त्यामुळे याची रिस्पॉन्स शीट अजिबात येणार नाही आहे, याचा डायरेक्टली रिझल्ट लागणार आहे, ठीक आहे। कसं झालं की MIDC भरती जी होती ती टप्प्याटप्प्याने पार पडली होती। सो काही लोकांचे पेपर अगोदर झाले होते, काही लोकांचे पेपर नंतर झाले, काही लोकांचे पेपर आत्ता 10 तारखेला कंप्लीट झाले, ठीक आहे। ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर MIDCचा पेपरचा रिझल्ट हा कधी लागेल, तर रिझल्ट IBPSच्या नियमानुसार 45 दिवसांनी लागतो, ठीक आहे। काही परीक्षांचे रिझल्ट हे अगोदर लागलेले आहेत, मान्य आहे मला, पण काही परीक्षा ह्या नियमानुसार आहेत, आता MIDC नियमानुसार आहे की नाही आहे तुम्हाला तर माहितीच आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की 45 दिवस आपण वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही। तुम्ही किती जरी कॉल करून वगैरे फोर्स केला, किंवा किती जरी तुम्ही प्रयत्न करण्याचा म्हणजे प्रयत्न जरी केले, तरीसुद्धा तुमचा रिझल्ट जो 45 दिवसांनी लागणार आहे तो त्यांच्या हिशोबानुसारच लागणार आहे। सो तुम्ही अजिबात टेन्शन घेत बसू नका, किंवा कधी लागेल म्हणून जास्त हायपर होऊ नका। रिझल्ट हा 45 दिवसांमध्येच लागणार आहे, ठीक आहे। दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने तुम्ही पेपर दिला होता त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना कट ऑफचा इश्यू होता की किती कट ऑफ लागेल। मग त्यानंतर मी व्हिडिओ टाकत होतो, पण खूपच कमेंटमध्ये मुलं असे विचार करत होते की अरे एवढा कट ऑफ कधी लागतो का, अशा पद्धतीने वगैरे बोलत होते। सो त्यानंतर मी कट ऑफचे व्हिडिओ टाकणंच बंद केलं का, कारण की कसं असतं तिथे मी कमेंटमध्ये टाकलंसुद्धा होतं की हे एक फक्त अंदाज आहे, ह्या कट ऑफचा भाव करू नका। कारण की मी जरी तुमच्या जागी असेल तरी मलासुद्धा ते एक असतंच ना की अरे एवढं कट ऑफ थोडी लागणार आहे, थोडं कमीच कट ऑफ लागेल वगैरे असं असतं। पण जर पाहायला गेलं तर मित्रांनो कसं आहे की 192, 195 अशा पद्धतीचे पोरांना मार्क आहेत। सो आपण तेवढा त्या लेवलचं असणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट कसं आहे की खरंच कट ऑफ तेवढा लागेल का, ह्याचासुद्धा पॉझिटिव्ह वेने पण आणि निगेटिव्ह वेने पण थोडासा विचार करणं गरजेचं आहे। सो तो विचार तुम्ही करावा असं माझी इच्छा आहे, ठीक आहे। आणि हा एक फक्त अंदाज होता, आणि हा तुम्हाला तर माहितीच असणार की अंदाज हा कधी खराही ठरू शकतो आणि कधी खोटाही होऊ शकतो। सो तुम्ही एवढं इगोवर घेऊ नका असं माझं म्हणणं होतं। पण काही विद्यार्थ्यांनी इगोवर घेतलं, सो काही विद्यार्थी पर्सनली बोलतसुद्धा होते कॉल मेसेज करून। सो मी असं विचार केला की आपण चांगलं करण्यासाठी जातो, एक चांगल्या वेने मदत करतो मुलांना। कारण की जर तुम्ही पाहायला गेलं यूट्यूबवर तर आत्तापर्यंत MIDCच्या पोरांना बांधून ठेवणारा हा एकमेव ग्रुप आहे किंवा एकमेव चॅनेल आहे। इतर कोर्सेससाठी मी म्हणजे इतर ज्या भरती निघतात त्याच्यामध्ये मी कोर्सेस लॉन्च करतो, पण MIDCसाठी खास आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे।
सो तुम्ही असा विचार नका करू की मी काही पण बोलतो आहे किंवा मी काहीही फायदा घेतो आहे विद्यार्थ्यांचा वगैरे, असं काही नाही आहे. मी जे काही करतो आहे ते प्रामाणिकपणे करतो आहे आणि इथून पुढेही करत राहणार आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही सपोर्ट करावा. काही विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला त्यासाठी धन्यवाद, पण काही विद्यार्थी चुकून त्यांच्याकडनं होत असेल काय माहीत, पण एकदम वाईट पद्धतीने बोलत होते वगैरे. सो त्यामुळे मी तो कट ऑफचा व्हिडिओ टाकणं बंद केलं. सो त्यासाठी खरंच सॉरी. त्यानंतर कुठलाच व्हिडिओ मी अपलोड वगैरे केला नव्हता, कारण की ती गोष्ट कसं असतं की आपण एवढं सगळं करत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्रिशिएट करायचं सोडून वेगळंच काहीतरी बोलत बसता, तर ते बरोबर वाटत नाही. त्यामुळं मग मी ते व्हिडिओ टाकणं बंद केलेलं. सो हे झालं कट ऑफचं. हे मला बोलायचंच होतं, पण कसं असतं की आपण मेसेजवर बोलताना कळत नाही कशा पद्धतीने बोलतो आहे. सो एखाद्याला पुन्हा ती गोष्ट लागू शकते, त्यामुळं मग मी मेसेजवर बोलणं टाळणं आणि ह्या व्हिडिओमार्फत बोलतो आहे. दुसरी गोष्ट, रिझल्ट कधी लागेल तर 45 दिवसांशिवाय लागणार नाही. 10 तारखेला आपला पेपर संपलेला आहे. सो 25 तारखेच्या आत, ठीक आहे, 25 तारखेच्या आतमध्ये हा रिझल्ट लागून जाईल. त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका. ना तुम्ही MIDCला कॉल करून विचारा किंवा IBPSला कॉल करून विचारा, कोणी तुम्हाला काहीच सांगणार नाही. पण 25 तारखेच्या आत तुम्हाला रिझल्ट लागणार म्हणजे लागणार, ही कन्फर्म आहे. ठीक आहे. कट ऑफ किती लागेल, काय लागेल, हे ह्यासाठी खरंच माफ करा. ह्याबद्दलचा व्हिडिओ आता जास्त मी काही टाकत नाही, कारण की प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकजणच ग्रुपवर सुद्धा बोलत असतो एवढं लागू शकतो, एवढं लागू नाही शकत. सो प्रत्येकजण माहिती आहे, मी असं कोणाला बोलत नाही आहे किंवा काय, कारण की आपल्या इथे खूपच हळवी लोक आहेत, लगेच शब्द लागतात. ठीक आहे. सांगू इच्छितो एवढंच की रिझल्ट 25 तारखेच्या आत लागेल. त्याच्या अगोदरही लागू शकतो, कारण की IBPS काही परीक्षांचे निकाल जे आहेत ते लवकरसुद्धा लावतं. पण नियमानुसार जर पाहायला गेलं, IBPSच्या नियमानुसार, नॉट MIDCच्या नियमानुसार. ठीक आहे, कारण की MIDC नियम तुम्हाला माहिती आहे, MIDCचे नियम. पण मी IBPSच्या नियमानुसार सांगतो की रिझल्ट हा 45 दिवसांच्या आत लागेल. ठीक आहे, आणि तो 25 तारखेच्या आतमध्ये लागून जाईल पुढच्या आठवड्यात. सो असं नाही आहे की सप्टेंबरचं लास्ट वीक वगैरे, असं पण नाही आहे. 25 तारखेच्या आत लागून जाईल. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला काय एक म्हणजे काही गरज असेल, काही मदत असेल तर तुम्ही मेसेज करा. आपलं ह्याची टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच. नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये लिंक असते, तो तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. KDMCची क्वेश्चन सिरीज आहे. टेक्निकलसाठी सुद्धा मी बनवलेली आहे क्वेश्चन सिरीज. सो तुम्हाला जर टेक्निकलचं हवं असेल तर ते तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. 699ची टेक्निकलची आहे आणि 499चं ॲक्ट आहे. ठीक आहे. सो असं नाही आहे की मी टाकलेलं काय प्रत्येकच गोष्ट पेपरमध्ये विचारतील वगैरे, असं नाही आहे. पण जर समजा मी 10 गोष्टी तुम्हाला देतो आहे तर 10मधले ॲटलिस्ट 2-3 मार्क तरी आपल्या क्वेश्चन सिरीजमधले येतील, हा विचार करा. असं नाही, मी हॅकर वगैरे तर नाही आहे, कारण की मी त्यांचे पेपर हॅक करून मी तुम्हाला देतो आहे असं तर नाही आहे. पण आपण सगळ्या म्हणजे आता कसं असतं, समजा भारताचा भूगोल किंवा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असं आहे, तर प्राकृतिक भूगोल आपण पूर्ण अभ्यास करतो आहे. ठीक आहे. तर तो अभ्यास करताना त्याच्यामध्ये कुठे कुठे प्रश्न बनू शकतो ते प्रश्न बनवून मी तुमच्यासमोर टाकतो. तर मग आपण जर त्या छोट्या छोट्या मुद्द्यांपर्यंत पोहोचतो आहे, त्याच IBPS किंवा TCSसुद्धा त्याच मुद्द्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच पद्धतीचा प्रश्न बनवेलच ना. सो 10 प्रश्नातले ॲटलिस्ट 3 प्रश्न तरी आपल्या ओळखीचे निघतीलच ना. सो असा विचार करा. असा विचार नका करू की मी दिलेले सगळेच प्रश्न येतील. नाही, मी एक समजा कलम 2 आहे तर कलम 2वर जेवढे प्रश्न बनवता येतील ना तेवढे प्रश्न बनवतो आणि तुम्हाला देतो. सो त्या पद्धतीने विचार करा. जर तुम्हाला ॲक्ट हवे असतील तर ॲक्टबद्दल पण तुम्ही सांगा मला, मी त्याबद्दलसुद्धा लेक्चर घ्यायचं बोलेन. मागे मी लेक्चर घ्यायचं बोललो होतो, पण खूप सारे विद्यार्थी बोलत होते स्वतःच्या फायद्याचा विचार करतो वगैरे हे ते. सो मी फ्री पण घेतलं होतं, काही टेन्शन नाही आहे. RTIचं वगैरे लेक्चर टाकलेलं आहे मी फ्री यूट्यूबवर. तर असं विचार करू नका की मी फायद्याचा विचार करतो. सो तेवढं आपण गेले म्हणजे 2023पासून मे बी आपण एकमेकांना ओळखतो आहे. सो त्या पद्धतीने विचार करा. ठीक आहे. बाकी एवढंच म्हणेन, रिझल्ट 25 दिवसांच्या आत लागेल. ठीक आहे. कट ऑफबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे KDMCच्या क्वेश्चन सिरीजबद्दल. ठीक आहे. तुम्हाला काय हवं असेल तर मला मेसेज करा. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. कमेंट करा तुम्हाला काय वाटत असेल तर. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.